एव्हरीवन. सो सनी गेला क्लिनिकला, नायसा गेली आहे स्कूलमध्ये आणि माझा आता वर्कआउट झालं आहे. वर्कआउटचा पहिला टाईम होता 8:30, आता तो झाला आहे 9:30, कारण तोपर्यंत सगळं काही वाइंडअप होतो, नाश्ता, टिफिन, जेवण. मग त्यानंतर मला माझा तो टाईम मिळतो. फटाफट आंघोळ करते. खूप लोकांचा असा पण प्रश्न असतो की जेव्हा पण मी किचनमध्ये येते तेव्हा मी आंघोळ करून येते का अशीच येते. सो सकाळीसुद्धा माझी एक आंघोळ होते, किचनमध्ये येते, सगळं आवरते, वर्कआउट झाल्यानंतर परत एकदा आंघोळ. आणि गरज पण आहे, एवढं गरमी आहे ना की सहनच नाही होत. पाऊस पडतो एक दिवस खूप, दुसऱ्या दिवशी गायब होऊन जातो, परत पडतो, दुसऱ्या दिवशी गायब होतो, हेच होतं आहे. सो एनिवेज आज आम्ही जाणार आहोत पासपोर्ट ऑफिसला. नायसाचं पासपोर्टची अपॉइंटमेंट आहे रिन्युअलची. सो खूप लोकांना ऑफकोर्स माहीत असेल, पण ज्याला माहीत नसेल त्यांना सांगते. किड्सचं जेव्हा आपण पासपोर्ट काढतो ते फक्त 5 वर्षासाठीच असतं. आफ्टर 5 इयर्स ते तुम्हाला रिन्यू करावं लागतं. आणि ऑल ऑफ अ सडन त्या दिवशी मी पाहिलं नायसाचा पासपोर्टला 5 मंथ्सच बाकी आहेत एक्सपायर व्हायला. युजली आम्ही एवढं टाईम नाही ठेवत, जेव्हा 1 वर्ष असतो तेव्हाच आम्ही रिन्यू करून टाकतो. बट कसं माझ्या त्या डोक्यातनं निघून गेलं मला समजलंच नाही. थँक गॉड मी त्या दिवशी ते चेक केलं, कारण कधी जर ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल. सो काही कंट्रीजमध्ये 6 मंथ एक्सपायरी चालते, पण काही कंट्रीजमध्ये 1 इयरची एक्सपायरी लागते. सो त्यासाठी इट्स बेटर की 1 वर्ष आधीच तुम्ही त्याला रिन्यू करून टाका. सो आता खूपच शॉर्ट नोटीसवर आहे, कारण आम्ही लवकरच कुठेतरी फ्लाय करणार आहोत आणि आय डोंट नो किती वेळ लागेल, म्हणून आम्ही तिचं तात्काळमध्ये रिन्यू करायला घेतलं आहे. तात्काळचं अपॉइंटमेंट आहे आज, आणि मेन अपॉइंटमेंट्स पण खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूप. ही कशी तरी जुलैची एक मिळाली आहे, ऑगस्टमध्ये नंतर एकदम एंडला अपॉइंटमेंट्स आहेत. सो तात्काळमध्ये केल्यावरती असं मी ऐकलं आहे की 1 वीकमध्ये पासपोर्ट घरी येऊन जातो. नायसाचा तसासुद्धा जेव्हा आम्ही फर्स्ट न्यू काढलेलं तेव्हासुद्धा 1 वीकमध्ये तिचं घरी आलेलं. आपण किड्सचं काढतो मायनर, तेव्हा दोन्ही पॅरेंट्स लागतात. आणि मी आज त्याचं जे हॉस्पिटल टाईम आहे तिथे थोडंसं ऑफ घेतलं आहे. आता तो क्लिनिकला गेला आहे, कारण त्याचं असणं पण गरजेचं आहे. 3:45ची अपॉइंटमेंट आम्हाला मिळाली. सो ह्याआधी जेवढे पण आम्ही पासपोर्ट्स न्यू काढलेत किंवा रिन्यू केलेत ते आम्ही विक्रोळीला केलेत. विक्रोळीच्या पोस्ट ऑफिसमध्ये ते असायचं आणि क्विकली होऊन जायचं. पण फॉर द फर्स्ट टाईम आम्ही ठाण्यात ह्यावेळेस आमचं आले, कारण विक्रोळीचं आम्हाला मिळालंच नाही. सो जसं मिळालं तसं आम्ही ठाण्याला अपॉइंटमेंट घेतली. आणि मग फायनली आता नायसा स्कूलमधनं आल्यानंतर आम्ही निघणार आहोत. चला आधी मी फ्रेश होते, मग मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे आहेत. त्यानंतर नायसाचं टिफिन घेईल, कारण नायसा आल्यावर खालूनच आम्ही जाणार आहोत. मला सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करायचे आहेत. सो डॉक्युमेंट्ससाठी तुम्हाला पॅन, आधार, बर्थ सर्टिफिकेट, जर न्यू असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट, जेवढे तुमचे सर्टिफिकेट्स असतील ना ते सगळं काही घेऊन जा, कारण कधी काय मागतील माहीत नाही. लाईट बिल, रेशन कार्ड, सगळं काही सगळं तुमच्याकडे रेडी ठेवा. त्याचं फोटोकॉपी रेडी ठेवा, त्याच्यावर अटेस्टेड साईन असू द्या, म्हणजे तिथे पण ते सांगतीलच. प्लस पासपोर्ट साईज फोटोज असू द्या, म्हणजे टायमावर धावायला नको. सो सगळं काही रेडी ठेवा, कारण नाही बोललं तरी पासपोर्ट ऑफिस हे काय जवळ नसतात. वी हॅव टू ट्रॅव्हल. जर तिथेच आसपास राहत असतील तर त्यांना ठीक आहे, पण जे लांब राहत असतील त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेम होईल. म्हणून जेवढं तुमचं डॉक्युमेंट्स असतील ना ते सगळे काही तुम्ही घेऊन जा. प्लस जेव्हा आपण रिन्यू करतो तेव्हा जुना पासपोर्ट आहे तो सुद्धा कॅरी करायचा. आम्ही आमचे सुद्धा पासपोर्ट कॅरी करणार आहोत. गव्हर्नमेंटची पासपोर्टची एक साईट आहे, त्याच्यावरनं तुम्ही इझिली करू शकतात. चला मग आता फटाफट रेडी होते. वाजले आहेत 10:15 आणि ह्याच्या दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेल. बट पीपल स्टे ट्यून्ड. फोटो काढा मला. फोटो हे काय झालं सगळं आवडून मला व्हिडिओ पाठवायचा. डॉक्युमेंट्स पाठवतो. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज
बिझी डे असणार आहे, कारण आज क्लिनिक डे आहे, हॉस्पिटल आहे आणि ऑफकोर्स नायसाचं पासपोर्ट रिन्युअल आहे. पण टाईम असा आहे की दुपारचा स्लॉट आमचा बुक झाला आहे नायसाच्या पासपोर्ट रिन्युअलसाठी. म्हणून मग आम्ही माझा जो वीकली ऑफ असतो तो मी सॅटर्डे संडेचा कॅन्सल करून ट्यूजडेला घेतला आहे, म्हणजे आज. सो आज फक्त क्लिनिक आणि जाणार आहे ठाण्याला पासपोर्ट रिन्युअलला आणि परत क्लिनिक. सो येस, हेक्टिक असणार आहे. लेट्स गो. सो आता वाजले 12:25 आणि आमचा वेळेवर यायचं आहे 7:30. हां, म्हणून एकदम टाइम टू टाइम नायसाला आता आम्ही खालूनच घेणार आहोत. चला चलो. वाट पण नाही काय. वेलकम. अरे वा 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 वा, कोणतरी आला स्कूल मधून. माझे स्कूलचे ड्रेस. स्कूलचा ड्रेस काय म्हणजे आणलंय बघ मी, दुसरा ड्रेस पिंक कलरचा. ते घालून घे. याच्यात हेअरबेल्ट पण आहे, कंगवा पण. बाबांनी लक्षात ठेवलं, आठवण ठेवलं. नायसूला टॉईस पण घेऊ दे. कुठून द्यायचं? पाठीमागे द्यायचं काय? पॅटर्न, न्यू पॅटर्न. आवडलं तुला? पिंक. आज काय शिकवलं बाय द वे स्कूल मध्ये ते सांगा मला. ती सगळं मॅचिंग आहे. पसारा करू नको, व्यवस्थित घे. स्पून आणि डब्बा आहे. हा, पहिले भाती खाऊन घे आणि तुझी स्कूलची वॉटर बॉटल घे. पाणी संपलं तर मी दुसरी आणली. मोठी झाली, एकटी जेवते. तुझा हँडकरशिफ ह्याच्या रुमाल काढ बॅग मधनं. आलो आहोत ठाणे आणि अमेझिंग रेस्टॉरंट रचनाने शोधलं आहे. म्हणजे ॲक्च्युली गुगलने आम्हाला शोधून दिलं आहे. सो आहे सॉल्ट, काय ग नाव? सी फायर सॉल्ट. सी फायर सॉल्ट. छान आहे, ॲम्बियन्स पण छान आहे. अँड फूड बघू, आम्ही ट्राय करू. शिरोतोय. सो फायनली डन विथ मस्त असं लंच. सी फायर सॉल्ट पहिल्यांदा बघितलंय की एवढं आम्ही थाळी मागवलेली. मेन ॲम्बियन्स वॉज अमेझिंग. अजिबात ते नॉनव्हेजचं स्मेल, फिशचं जे स्मेल येतं ना ते अजिबात नव्हतं. आणि दुसरी गोष्ट मी जे सांगत होती की थालीमध्ये युजली आपण जेव्हा आपण थाली मागवतो सगळ्या भाज्यांची टेस्ट सेमच लागते, बट इथे ते तिन्ही सुद्धा ग्रेव्ही वेगवेगळ्या लागत होत्या आणि एकदम मस्त. आम्ही ऍक्च्युली चिकन थाली मागवलेली. ते एकच आमच्यासाठी खूप जास्त होऊन जातं आणि एकदम मस्त होतं. चिकनची ग्रेव्ही होती, एक करी होती आणि चिकन सुक्का होता. खूपच टेस्टी. आणि ऑफकोर्स सलाड आणि हे सुद्धा काय म्हणतात सोलकढी, पापड, महिनी वडा घेतलेला, भाकरी घेतली, भात, आंबेमूळ, जे स्मेल एवढं मस्त, एकदम एकदम टेस्टी आणि छान. सो हे पासपोर्ट ऑफिस आहे ना तिकडनं हार्डली 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती. सो तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा, छान होतं, सॅटिस्फाईंग. सो चला आता आम्ही जातो. एक्झॅक्ट 3:40ला पोहोचतो. 3:45ची नायसाची अपॉइंटमेंट आहे अँड आय एम डॅम शुअर गर्दी असेल कारण अपॉइंटमेंट्स खूप कमी मिळत आहेत पासपोर्टला. लेट सी. फर्स्ट टाइम आली आहे मी तर ठाण्याला, मला नाही काही आयडिया आहे. व्यवस्थित आहे. येस. सो आता आम्ही आतमध्ये तर काही शूट नाही करू शकणार, थोड्या वेळात तुम्हाला
आता वाजले 11:15. एवढं थकलो होत ना सकाळपासून. एक तर ट्रॅफिकमध्ये जास्त माणूस थकून जातो. सनी तर किती थकत असेल ना सिरियसली. तर तिकडनं त्याला सोडलं मी डायरेक्ट क्लिनिकला आणि आता तो सुटलाय. म्हणजे आता त्याचं झालंय वाइंडअप. असं तुम्हाला बोललं की 5 मिनिट्स नंतर मी सो त्याला पिक करायला चालली आहे. नायसा सुद्धा आत्ता उठली आहे. नायसाची सुद्धा बिचारीची दुपारची झोप झाली नाही ना. नायसू हेअर बेल्ट नाही लावलास तू? तशी चालली आहे ते पण दोघं पण तसेच चालतं. फ्लॅश बंद करा. चला उजेड तुझ्यावरती. हेक्टिक नाही नॉर्मल. तुझ्या या सीझन मध्ये पीक सगळे पेशंट असतात. चलो लेट्स गो. खास ड्रायव्हर आज बोलवलंय. काल आम्ही बोलवलेलं ना. आता कुठे स्टॉप आहे? चलो आता नेक्स्ट एक हॉस्पिटल मध्ये विजिट आहे. चलो 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 चलो. किधर जाना है सर? बताया मैंने हॉस्पिटल. वाजले आहेत 11:30. आजचा दिवस खूप बिझी होता. हेक्टिक गेला. हेक्टिक गेलं पण जे काम होतं गरजेचं ते केलं झालं. नाहीतर पासपोर्टच्या वेळेस झालं. असाच अभ्यास चालू आहे. परफेक्ट. छान हँडरायटिंग. हां परफेक्ट. बॅग मध्ये टाक. हां तर मी म्हणत होती की पासपोर्टचं काम करायला गेलो आणि असं रिटर्न आलोत ना तसं नको. कारण खूप लोक लिटरली माझ्या पुढचा होता तो बिचारा रिटर्न गेला. वाईट वाटतं. एकट्या पण मी सकाळी जसं बोलली एवढं लांबनं आपण जातो आणि असं झालं की मग वाईट वाटतं. म्हणून सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जा सगळे. आईने दिलेत किमा समोसा. तुला पाहिजे? तुला आहे का नाही? मी जेवली. ओके. सो थोडीशी पासपोर्टच्या बाबतीत थोडीशी धावपळ आमची झालेली आहे. जसं मी म्हटली मगाशी की एक लवकरच एका ट्रिपवर आम्ही जाणार आहोत. आणि जर ज्यांनी पासपोर्ट नसेल काढला तर काढून ठेवा. काढून ठेवायला काही प्रॉब्लेम नाहीये. 10 years पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. कधी कोणाला कोणती अपॉर्च्युनिटी मिळेल आपल्याला माहित नाही. ती धावपळ नको करायला. आम्ही जेव्हा लहान होतो मी आय डोंट नो मी हे बोलली की नाही तेव्हा आमचा प्लॅन पण नव्हता की आम्ही कुठे कधी जाऊ. पण आईने आमच्या दोघींचे सुद्धा पासपोर्ट काढून ठेवलेले आणि कधीच नाही असं आम्ही कधीच गेलो नाही. पण लग्नानंतर फर्स्ट टाइम गेली तेव्हा तो पासपोर्टचा ऍक्च्युली कामी आला तो. पण एक आणि आता कसं झालंय की तुम्हाला काही तुमचं आयडेंटिटीसाठी किंवा ऍड्रेस प्रूफसाठी सुद्धा पासपोर्ट खूप कन्व्हिनियंट होऊन जातो. पासपोर्टचं प्रिंट काढलं तर तुम्ही ते कुठेही अटॅच सुद्धा करू शकतात. सो इन केस तुम्हाला असं वाटत असेल की पासपोर्टचं आम्ही काय करू आणि तिथे जाणार नाही असं काही नाहीये. अपॉर्च्युनिटी काय सांगून येत नाही. सो तुम्ही करू शकतात आणि खूप सोपं आहे. काही एवढं डिफिकल्ट नाहीये. साईटवर जाऊन एक फॉर्म भरायचा आहे. फॉर्मची प्रिंट काढायची पण गरज नाहीये. तुम्हाला तिथे फॉर्म भरल्यानंतर तुम्ही कोणते डॉक्युमेंट सबमिट करणार आहे तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची. तुम्हाला जिथे पॉसिबल होईल ट्रॅव्हल करायला तिकडची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि मग त्या अपॉइंटमेंटचं तुम्हाला मेसेज येतं. तो मेसेज तुम्ही तिकडे जाऊन शो करायचा आहे. तिथे पण तुम्हाला प्रिंट काढायची गरज नाहीये. आणि जे काही डॉक्युमेंट्स तुमचे आहेत ते सगळे काही घेऊन जायचे मग ते चेक करतात. तुम्हाला 3 स्टेजेसमधनं जावं लागतं. 3 नाही 4 स्टेजेसमधनं जावं लागतं. फोटो वगैरे मग ते सगळं काही बायोमेट्रिक वगैरे ते सगळं काही होतं प्रोसेस. आणि मग नंतर काही दिवसातच एक पोलीस व्हेरिफिकेशन होतं की तुम्ही ज्या ॲड्रेसवर राहतायत ते तुमचंच आहे की नाही. मग ते आपल्याला व्हेरीफाय करायला जायला लागतं आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरी येतं पासपोर्ट. सो लहान मुलांचं सुद्धा सेम तसंच आहे. लहान मुलांसाठी दोन्ही पॅरेंट्स गरजेचे आहेत. दोन्ही पॅरेंट्सचे डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत. दोन्ही पॅरेंट्सचे सिग्नेचर गरजेचे आहे. कुठे जाणार आहोत कधी जाणार आहोत लवकरच मला ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल आणि काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. मी ट्राय केलंय माझ्या साईडनं की ते
तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी देऊ. सो नायसाचे डॉक्युमेंट्स जे आम्ही सबमिट केलेले ते होते बर्थ सर्टिफिकेट एक तर त्यांचं लागतं. मी इवन तिचं स्कूल सर्टिफिकेट एक आम्ही तिचं सबमिट केलेलं आणि आधार कार्ड आहे तिचं ते सबमिट केलेलं. प्लस आम्ही तिची बँक पासबुक सुद्धा घेऊन गेलेलो, आमचे सुद्धा बँक पासबुक घेऊन गेलेलो, आमचे सुद्धा आधार पॅन सगळं घेऊन गेलेलो. आमचं जे काय म्हणतात पासपोर्ट आहे ते पण घेऊन गेलेलो. नायसाचा जो जुना पासपोर्ट आहे तो सुद्धा आम्ही घेऊन गेलेलो, कारण हा रिन्यू करायचा होता. जुन्या पासपोर्ट ते चेक करतात, मग ते स्टॅम्प करतात आणि मग ते आपल्याला देतात. सो असे काही डॉक्युमेंट्स मुलांबाबतीत तर खूपच बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. आपले असतील तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, बेसिक. मग इलेक्ट्रिसिटी बिल, राशन कार्ड, जसं मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं. सो अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकतात. खूप लोकांना भीती वाटते की लोकांना विचारायचं कसं, आपल्याला काय बोलतील, असं काही नाहीये. तुम्ही इव्हन तिथे जाऊन तुम्हाला खूप सारी हेल्प मिळू शकते. फक्त एवढंच आहे की तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतरच तुम्ही तिथे जाऊ शकतात. एनिवे, सो चला, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय. चला, भूक लागली ना.